हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. 2-3 दिवस झालं मी ब्लॉगच नाही बनवला. छोट्या छोट्या पोस्ट करत राहतो. मला तुम्हाला एक सांगायचं होतं की मी थोडं हिस्ट्री वाचत आहे सध्या. एक परवा एक पोस्ट केली होती मी, जे रेडीमेड पोस्ट होते ऑलरेडी, तीच मी डाउनलोड केली आणि तीच पोस्ट केली होती. ज्याच्यामध्ये सरदार उधम सिंग जे हुतात्मे झाले होते, त्यांना इंग्रजांनी फाशी शिक्षा दिली होती, त्यांचं ती छोटीशी क्लिप होती ज्याच्यामध्ये विकी कौशल यांनी त्या सिनेमामध्ये काम केलं होतं. पण ते मी क्लिप अपलोड केल्यामुळे नंतर त्याला म्हणजे कॉपीराईटच्या ऍक्टमुळे ती माझी बॅन केली युट्यूबनी. आणि मग ते त्याच्यावरती बनवायचं राहिलं मला. ऍक्च्युली मी बनवणार आहे त्याच्यावरती अजून थोडं डिटेल्समध्ये वाचन केल्यानंतर. तुम्हाला माहिती आहे का सरदार उधम सिंग? तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड माहिती असेल, जे जनरल डायर यांनी केलं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड जे अमृतसर पंजाब येथे झालं होतं, त्या जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती. सरदार उधम सिंग जे भगत सिंग यांच्या ग्रुपमधलाच एक क्रांतिकारक होता. तर बघा ना मित्रांनो, तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगत आहे. मी आमच्या गावचीच एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेगाव. त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं, माझं पूर्ण शिक्षण. तर आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपल्यामध्ये देशभक्ती किती खोचून भरलेली असते, खूप सारी. म्हणजे मी साधारण मला आठवतंय, इयत्ता 5वीला होतो. इयत्ता 5वीच्या आसपास होत्या त्यावेळेस कारगिल युद्ध चालू होतं. कारगिल युद्ध, मी आणि माझे मित्र जे पाकिस्तान बरोबर कारगिल युद्ध चालू असताना आपल्या देशाचे किती जे आपले बॉर्डरवरचे सैनिक आहेत त्यांना किती वीरगती प्राप्त झाली ती संख्या लिहायचो, आणि त्याच्या बाजूला पाकिस्तानचे किती सैनिक मारले गेले हे सुद्धा लिहित होतो. मी आणि माझा मित्र होता एक, हनुमंत डोंगरे, अजून बरेचसे मित्र होते. त्यापैकी आम्हा दोघांना खूप जास्त आवड होती मिलिटरीमध्ये जाण्याची, सैन्यामध्ये भरती होण्याची. तुम्हाला मी सांगतो, आपण जेवढं लहान असतो ना त्यावेळेस स्वप्न खूप मोठी असतात आपली, आणि असंख्य स्वप्न असतात. मला अजून एक आठवतं की आम्ही 15 ऑगस्टच्या जो आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो, त्या स्वातंत्र्य दिनासाठी आमच्या वर्गामधले मला वाटते 8 विद्यार्थी होतो आम्ही, 8 बॉईज. तर त्या 8 मुलांनी आम्ही नन्ना मुन्ना राहीव या बालगीतावरती आम्ही कोरिओग्राफ करून डान्स बसवला होता. आम्हाला त्याच्यासाठी जे आता स्वर्गीय श्री पुळुजकर सर आणि आमचे एक आवडते शिक्षक होते, मुडे सर म्हणून, मुडे गुरुजी म्हणायचो आम्ही त्यांना. तर त्यांनी आम्हाला खूपच गायडन्स दिलं होतं. म्हणजे मुडे गुरुजी हे एक सर होते की ती माझ्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक बदल आणला त्यांनी. ऍक्च्युली गणित आवडण्याचा विषय हा मुडे सरांच्यामुळेच झाला माझा, आणि गणित आणि इंग्रजी आवडण्यासाठी ते सर अतिशय कारणीभूत होते. तर आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्यामध्ये देशभक्ती एवढी खूप जास्त कुठून भरली होती, आणि म्हणजे आज पण आहे. परंतु असं म्हणतात की लहानपणापासून जी देशभक्ती असते ती देशभक्ती कधीच कमी होत नाही. आम्ही नन्ना मुन्ना राहीव त्या गाण्याची प्रॅक्टिस केली, आणि 15 ऑगस्टच्या दिवशी, स्वातंत्र्य दिन ज्यावेळेस साजरा होतो त्या दिवशी सकाळी आमचं ते सगळ्या ग्रामस्थांच्या समोर, शाळेच्या शिक्षकांच्या समोर आमचं ते गीत प्रॅक्टिस झालं. आणि मला एवढा आनंद झाला होता की आम्ही हातामध्ये ते आपल्या तिरंगा झेंड्याच्या फ्लॅगचे जे काय रिबन्स आहेत हे बांधून, स्वच्छ पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्टची होती, जे इन शर्ट करून, पांढरे शूज घालून ते गीतावरती आम्ही सादर केलं होतं. अशा माझ्या मनामध्ये अशी खूप इच्छा होती की मिलिटरीमध्ये मी भरती व्हावं. मी एनसीसी सुद्धा केलं, 3 वर्षाचा जे एनसीसीचा कोर्स असतो तो सुद्धा केला मी. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं म्हणजे वेगळेच पर्याय आणि वेगळेच रस्ते तयार झाले, आणि काळाच्या ओघामध्ये कधी या टीचिंग फील्डमध्ये ओळलो हे मला समजलंच नाही. नाहीतर थोडं अचूक गायडन्स आणि अचूक मार्गदर्शन असतं तर मलाही देशाची सेवा करायला मिळाली असती. मी खूप स्वतःला खूपच कमी नशिबान समजतो, कारण ज्यांना देशाची सेवा करायला मिळतं हे लोक खरंच भाग्य असतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? मला खूपच आठवण आली की या जुन्या विषयावरती थोडं बोललं पाहिजे आपण. आणि मी हे थोडं इतिहासाचं वाचत आहे ना आता, जरा सिरीज सुरू केलेली आहे, जे हुतात्मे किंवा ज्या क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतीचा उठाव केला होता त्या प्रत्येक क्रांतिकाराचा मी थोडा अभ्यास करतच आहे.
आणि जसं जसं एक 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 पॉइंट मला थोडं अंडरस्टँड होईल, समजेल, तसं तसं मी त्याच्यावरती माझे व्हिडिओ बनवणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तुम्हाला हे कसं वाटतंय सिरीज किंवा काय वाटतंय तुम्ही मला जरूर सांगा. कमेंटच्या थ्रू सांगा किंवा मला फोन केला तरी चांगली गोष्ट आहे. मला खूप सारे माझे मित्र फोन करतात की ठीक आहे, तू चांगले बनवत आहे, अजून बरोबर. मला खूप सारा त्यांनी सपोर्ट करतायत. माझे वैयक्तिक मित्र सुद्धा सांगतायत की खरंच तू चांगलं हे सुरू केलेलं आहे युट्यूब चॅनल. सो मी करत आहे. खूप आपल्यामध्ये खूप प्रखर देशभक्ती असते बघा, पण एक काळानुरूप ते आपल्याकडून कमी कमी होत जाते आणि काही कारणास्तव किंवा आपल्या वैयक्तिक कारण असतील, त्या कारणामुळे आपण पाठीमाग पडून राहतो. परंतु कोणत्या ना कोणत्या पर्यायातून, कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपण ते कार्य राहिलेलं जे आहे ते कार्य आपण पूर्ण करायचंच आहे. आपल्या पिढीला नाही जमलं तर आपल्या पुढच्या पिढीला तरी ते देशाची सेवा करण्याचं भाग्य मिळू दे, असं मी देवाच्या चरणी, प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मी एखादा छोटासा किस्सा घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद, गुड नाईट. आता लिटरली रात्रीचे अडीच वाजत आलेत. जय श्रीराम, जय हिंद.